तर अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली। आधी पाठीत खंजीर खुपसला, आता भेटायची हिंमत कशी झाली हे निर्ढावलेले लोक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर राजकारणापलीकडे ही संबंध असतात असं उत्तर अजित पवार यांनी या टीकेला दिलेलं आहे। आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते। त्याच्याविषयी संजय राऊत पण म्हणाले की त्यांनी टीका केली, घरातलंच आहे ना, मी काय बोलायचं। राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना, तर टीकाच सगळी असते। आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे, त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो। तर अजित पवार आपलं कुटुंब आणि प्रमुख नेत्यांसह शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले तेव्हा सुप्रिया सुळे या दारातच अजित पवारांच्या स्वागताला उभ्या होत्या आणि त्यांनीच अजित पवार आल्यानंतर दार उघडलं आणि अजित पवार आणि कुटुंबियांचं स्वागत करत त्यांना आत घेतलं। गेल्या अनेक वर्षांपासून हवामानातली कटुता मोठ्या प्रमाणात चर्चेने गेली होती आणि आज मात्र शरद पवारांच्या निवासस्थानी अजितदादा सहकुटुंब आल्यानंतर खुद्द सुप्रिया सुळेंनीच दार उघडून त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना घरात घेतलेलं आहे। यावेळेस आपण चौकशी देखील अजित पवारांची सुप्रिया सुळेंनी केल्याचं दिसलेलं आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं इथं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे आमने सामने आले। तर अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काही प्रश्नही निर्माण झालेले आहेत। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? ही भेट होती की तह होता असाच प्रश्न उपस्थित झालाय। दोन्ही राष्ट्रवादींचं विलन दोन्ही राष्ट्रवादी होतील का? राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीए सोबत जाणार का? गद्दारांना पाडा म्हणणारे शरद पवार त्यांना स्वीकारणार का? तर पवारांनी भाजपला या भेटीतून संदेश दिलाय का असाही प्रश्न उपस्थित झालाय। तर अजित पवार आज जेव्हा संसदेत अमित शहांच्या भेटीला दाखल झाले तेव्हा एक किस्साही घडला। अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बोलत होते। बोलण्याच्या नादात पुढे जाणाऱ्या अजित पवारांना ठेच लागली। ठेच लागल्यानं अजित पवारांचा तोल गेला। मात्र त्याच वेळेस त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी दादांना सावरलं।